मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या उरणचा विरेन या चॅनलवर। आज आपण गोंधळाची व्हिडिओ दाखवणार आहोत आणि थेट जाणार आहोत कप परेडला। खारदेवीचा गोंधळ दाखवणार आहोत। भरपूर मजा येणार आहे आणि जल्लोष असणार आहे खारदेवी मित्र मंडळाचा। चला तर करूया व्हिडिओला सुरुवात। मंडळी पाहू शकता आई माऊलीचा आजचं सरस्वतीचं रूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हे बघा मस्त असं सजवली, साज शृंगार केलाय माऊलीला। मंडळी पाहू शकता तुम्ही देवाची काठी घेतली या काकांनी आणि अंगात वारं आलंय, पाहू शकता तुम्ही। इथल्या महिला भगिनींनी पण नाचात सहभाग केला आहे आणि गोंधळात आपला एक खारीचा वाटा दाखवलेला आहे। मंडळी पाहू शकता आई खारदेवीचं मस्त असं स्वरूप तुम्ही पाहता। सरस्वती रूपात तुम्हाला पाहायला भेटणार आहे आई खारदेवी। मंडळी पाहू शकता मस्त असा कप परेड पूर्ण भंडाऱ्याने पिवला धमक झालेला आहे आणि आता काकांनी घेतलेली आहे साखर आणि साखरेवर अंगात वारा घेतला जात आहे, पाहू शकता।
गोंधळा येई तू जगदंबे मुळा पीठ तुझ आंबे चालू झालाय गोंधळ आणि ड्युटी वगैरे घेतली आणि हे बघा आता फिरवणार आहेत. प्रत्येकाने ड्युटी घेतली. मंडळी पाहू शकता संपूर्ण परिवार मशाल घेऊन मस्त असा नृत्य करत आहे. आता महिला भगिनींनी पण मशाल घेऊन नाचायची सुरुवात केलेली आहे. पाहू शकता तुम्ही.
शॉट. मंडळी पाहू शकता इकडं होमाची तयारी आहे, त्याच्यामुळे होम रचला जात आहे. हा बघा होम बनवला जात आहे. मंडळी पाहू शकता आता आईची अंघोळ होणार आहे. हे बघा 5 जणी मिळून अंघोळ करतात, तशीच अंघोळ चालू झालेली आहे. मंडळी आईची अंघोळ झालेली आहे, त्याच्यानंतर आईचा दुधाभिषेक होणार आहे. त्याच्यासाठी फळं घेतली आहेत, फळामध्ये दूध टाकून त्याचा दुधाभिषेक होणार आहे आई माऊलीचा. पाहू शकता तुम्ही याच्यात तुम्हाला सफरचंद, डाळिंब वगैरे अशा प्रकारची सर्व विविध प्रकारची फळं पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्यात आता टाकलं जाणार आहे दूध आणि याच दुधात याच फळांसोबत आईचा अभिषेक होणार आहे. पाहू शकता आई माऊलीचा मस्त असं अभिषेक चालू झालेला आहे, दुधाभिषेक असणार आहे. आणि पाहू शकता ही माऊली आई माऊलीच्या पूर्ण चेहऱ्याला फळांनी पूर्ण साफ करते आणि दुधाभिषेक चालू झालेला आहे. प्रत्येक आपली माऊली आहे ती जाऊन आई माऊलीच्या चेहऱ्याला फळांनी पूर्ण साफ करण्याचा प्रयत्न करते आणि आई माऊलीचा दुधाभिषेक इथून स्टार्ट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही एक एक आपली भगिनी जाऊन आई माऊलीचा चेहरा साफ करते, म्हणजेच दुधाभिषेक चालू झालेला आहे. हा बघा थोडा पैसे तिथे ठेव ना. वरून टाका. वरून टाक, वरून टाक. मंडळी पाहू शकता आता होमाला सुरुवात होणार आहे. पाहू शकता आईचा होम पेटवून झालेला आहे. आता पूर्ण विधी चालू होणार आहे आणि संपूर्ण परिवार तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे.
मंडळी आता विधी स्टार्ट झालेली आहे आणि होम पेटवून झालेला आहे. आता त्याच्यात साहित्य टाकलं जाणार आहे. एक एक साहित्य तुम्हाला बघायला मिळणार आहे आईच्या होमात टाकताना. हे बघा, पाहू शकता तुम्ही. मंडळी आता सूर्यदेवाची आरती होणार आहे. आरती झालेली आहे आणि आता होमात तुम्हाला साहित्य पडताना पाहायला भेटणार आहे. आणि होम स्टार्ट झालेलं आहे. आता एक एक साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे. आता पुढचा साहित्य जाणार आहे होमात. मंडळी आता घी जाणार आहे होमात. पाहू शकता तुम्ही, तूप टाकलेलं आहे. मंडळी आता बली दिला जाणार आहे म्हणून लिंबू घेतलेला आहे आणि त्याच्यावर कापूर पेटवलेला आहे आणि आईमातीची तलवार आलेली आहे आणि याच्यानेच हा बली दिला जाणार आहे. पाहू शकता तुम्ही. मंडळी पाहू शकता, बली दिलेला आहे, लिंबू कापलेला आहे आणि त्याच्यासोबतच डायरेक्ट आता पोला जो फल होता तो पण आता कापलेला आहे, म्हणजे विभागलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आरतीचा ताट घेतलेला आहे दादाने आणि आता भंडारा उधळणार आहे दादा. पहिला भंडारा गेला आहे आईच्या होमाला. आरती केलेली आहे दादाने सूर्यदेवाला आणि होमाला. चारही दिशा फिरवलेली आहे आरती. आईच्या होमाला प्रत्येक जण आता पाया पडून निघणार आहे. पाहू शकता तुम्ही, सर्व बंधू भगिनी येणार आणि पाया पडून जाणार. दुष्यंताईला सांगायला पाठवते की चालू डाळ वगैरे शिजत ठेवेल की मंडळी आता प्रसाद बनवणार आहे. हाच गुलगुल्यांचा प्रसाद सर्वांना वाटला जाणार आहे, ज्याला आपण वडे बोलतो. तेच वडे आता तव्यात सोडलेले आहे आणि प्रत्येक जण आता स्वतःच्या हाताने वडे सोडणार आहे. पाहू शकता तुम्ही. एक एक भगिनी बंधू येणार आहे वडे सोडायला. पीठ असणार आहे तिकडं, तो घेतला जाणार आणि वडे काढणार. हे बघा, प्रत्येक जण वडे सोडतोय. मंडळी वडे काढून झालेले आहेत आणि हाच आता प्रसाद म्हणून वाटला जाणार आहे.
तर दादा गोंधलाबद्दल आपल्या थोडी माहिती दे ना, कसं काय असणार आहे गोंधल वगैरे. जो कालचा झाला तो. हां. कालचा गोंधळ झाला ते आटगावचे ते आले होते. ओके. ते गोंधली होते. गोंधळे होते. आज त्यांचं दुसरा वर्ष होतं त्यांचं. ओके. ते म्हणजे स्वतःहून फोन करून सांगतात की आम्हाला गोंधळ घालायचा आहे, मग गोंधळ ते घालतात. ओके. दरवेळी बघतो की गोंधळ आपला जो रात्री म्हणजे जागरण गोंधळ असतो ना, तो 10 वाजता स्टार्ट करतात आणि सकाळी पहाटे तो गोंधळ संपतो. तर ह्या गोंधळाचं काय असं विषय? ह्या गोंधळाचं असं काय नाही, आपण जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत हा गोंधळ ठेवतो. म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. कारण की ते इथे म्हणजे थोडे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण ओके. जास्त लांब होत नाही. जास्त लांब. ओके. सिटी एरिया पडतो म्हणून सिटी थोडं. एरिया पडतो म्हणून आपण जास्त लांब होत नाही. असं येत नाही, पण आता काल थोडा परवा दिवशी झाला थोडा इन्सिडेंट, मग जास्त असं आमच्या इथून जे एक भजन मंडळ आहे साईबाबाचे, ते लोक आम्ही शनिवारी ठेवतो मोस्टली. ओके. पण हा जागरण गोंधळ तुमचा दरवर्षी असतोच असतो नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेस म्हणजे 7व्या मालेच्या अगोदरच होऊन जातो का? हां, अगोदर शनिवार म्हणजे हा फर्स्ट टाइम आम्ही आता घेतलाय होमाच्या अगोदर, 1 दिवस अगोदर. नाहीतर मग शनिवारच आम्ही पकडतो. शनिवार पकडून चालतात हां, शनिवार. आणि तेव्हाच गोंधळ करतात. हो, म्हणजे मग सगळे पोरं पण भेटतात रात्रभर. थोड्या संडेला सुट्टी असते. संडेला सुट्टी संडेला असते, मग भरपूर जण थांबतात त्यावेळी. ओके दादा. ओके दादा, थँक्यू. मस्त अशी माहिती. तर मंडळी, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे या चॅनलवर. सो चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, गुड बाय.